छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीत आता आणखी एक नवीन गोंधळाचा प्रकार समोर आलाय आणि त्याची चर्चा सुद्धा शहरभरात होतीये। शहरातील बेगमपुरा भागात मनपा निवडणुकीत पैसे वाटपावरून हा आगळा वेगळा गोंधळ दिसून आला। त्याचं झालं असं की पैसे वाटपासाठी करण्यात आलेली एक तथाकथित यादी सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि त्यामुळे या परिसरातील यादी करणाऱ्याचा शोध सुरू केला गेला। फोटोत असलेली यादीच्या सोबत त्याला एक घरातील फरशी दिसली, त्यावरून त्यानं यादी करणाऱ्याचं घर शोधलं आणि पुढे यादी करणाऱ्या व्यक्तीला त्यानं त्या परिसरातील तरुणांनी जाब विचारला। एवढंच काय तर परिसरातील तरुणांनी यादीचं एक होर्डिंग छापून परिसरातील मुख्य चौकात सुद्धा लावला आणि त्यामुळे अनेकांना यादीत आपलं नाव बघून धक्का बसलाय। बरं, काहींनी तर आपल्याला पैसे न मिळत आपलं नाव यादीत कसं आलं अशी शंकाही उपस्थित केली आहे। त्यामुळे या आगळ्या वेगळ्या घटनेची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीत आता एक आणखी नवीनच गोंधळाचा प्रकार समोर आलाय आणि त्याची चर्चा सुद्धा शहरभरात होतीये। शहरातील बेगमपुरा भागात मनपा निवडणुकीत पैसे वाटपावरून हा आगळा वेगळा गोंधळ दिसून आला। त्याचं झालं असं की पैसे वाटपासाठी करण्यात आलेली एक तथाकथित यादी सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि त्यामुळे या परिसरातील एका उमेदवारानं यादी करणाऱ्याचा शोध सुरू केला। फोटोत असलेली यादीच्या सोबत त्याला एका घरातील फरशी दिसली, त्यावरून त्यानं यादी करणाऱ्याचं घर शोधलं। पुढे यादी करणाऱ्या व्यक्तीला त्यानं परिसरातील तरुणांनी जाब विचारला। एवढंच काय तर परिसरातील तरुणांनी यादीचं एक होर्डिंग छापलं आणि परिसरातल्या मुख्य चौकात सुद्धा लावलं। म्हणून अनेकांना यादीत आपलं नाव बघून धक्काच बसला। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत। मोहसिन, अतिशय आगळा वेगळा असा हा गोंधळ आहे, मात्र पैसे घेणाऱ्यांची नावं यात दिसत आहेत। काही जणांना त्यांचं नाव दिसल्यामुळे धक्का सुद्धा बसलेला आहे की आपण पैसे घेतले नाही तरी सुद्धा यादीत नाव आहे। नेमकं यामागचं काय तथ्य आहे, काय सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये? नक्कीच सुरुवातीला मी तुम्हाला ती यादीच दाखवतो जी सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे। बेगमपुरा परिसरातील ही यादी आहे आणि आता ही यादी चौकात लावण्यात आली आहे आणि या यादीनंतर संतप्त महिला असतील, तरुण असतील, हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने जमा झाले। आता झालं असं की एका व्यक्तीने ही यादी व्हायरल केली आणि ज्याच्यात दावा करण्यात आला की या यादीतल्या लोकांनी पैसे घेतले। आता या यादीत काही पत्रकारांची नावं आहे, अधिकाऱ्यांची नावं आहे, कर्मचाऱ्यांची नावं आहे। आता ही यादी कोणी व्हायरल केली असा प्रश्न सर्वांना पडला होता आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि खाली जी फरशी दिसते या फरशीवरून यादी करणाऱ्याचा शोध घेण्यात आला आणि त्याच्या घरी हे सगळे लोक धडकले आणि पुढे काय झालं, कसा शोध घेतला, काय सगळा प्रकार आहे, तुम्ही ह्या यादीचा शोध कसा घेतला, ही फरशीवरून कसे पोहोचले आणि काय दावा होता? सर, हा सोशल मीडियावर व्हायरल झालेली लिस्ट आहे, कारण की आम्हाला पण सोशल मीडियावरच भेटलेली ही लिस्ट आणि लिस्टमध्ये असं माहीत झालं की या लोकांनी पैसे घेतलेले आणि पैसे भेटणार आहे या लोकांना। आणि जर आम्हाला ही लिस्ट म्हणजे आम्हाला माहीत झालं की लोकांकडे हे पैसे येणारे, पैसे देऊ लागले, तर यामुळे आमच्या समाजाचं नाव खराब होतं आहे। आणि ज्या लोकांना ज्या वेळेस आम्ही विचारलं की तुम्ही पैसे घेतले का, तर लोकांचं म्हणणं हेच आहे की आम्ही 1 रुपया पण घेतलेला नाही आणि आम्ही कोणाकडून पैसे घेणार पण नाही। आणि म्हणजे आम्ही डायरेक्ट आमच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही मतदारावर बहिष्कार करू, कारण की त्या लोकांना समजेल की यादी शोधली कशी, तुम्हाला कसं मिळालं, कोणाच्या? म्हणजे आम्हाला व्हॉट्सअपचा काय किस्सा आहे ते आम्हाला कोणाचं घर आहे काय ते आम्ही शोध करणार आहे त्याचा आम्ही विचार, म्हणजे आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की म्हणजे आम्ही जे लोकांनी पैसे काढले ते आम्ही शोध काढूच त्यांचं आणि माहीत झाल्यावर त्यांच्यावर काही कारवाई करू आम्ही कडक काहीतरी। काय ताई, असं या इकडे थोडंसं काय सगळा प्रकार होता आणि काय तुमचं म्हणणं आहे? आता तुम्ही मतदान करणार की नाही? हो, मतदान करणार आहे सर, मतदान आमचा हक्क आहे, आम्ही ते करणारच आहे मतदान। पण आमचं बोलणं एवढं आहे का समोरच्यांनी नाही का ती लिस्ट लावलेली आहे ना, तर त्याच्याबद्दल काहीतरी कारवाई करावी। ज्यांनी ही लिस्ट दिलेली आहे त्यांनी पैसे घेतले का? नाही सर, पैसे नाही घेतले, आम्ही घेतले पण नाही, घेऊ शकत नाही सर आम्ही पैसे। आमच्या घरच्यांचे सगळ्यांचे नाव आहे सर, आम्हाला माहितीच नाही त्याच्याबद्दल काही नाही सर, काहीच माहिती नाही आम्हाला। तुम्ही रात्री सगळे एकत्र झाले होते, काय तुमचा निर्णय झाला? सर, आम्ही मतदान नाही करणार सर, आमच्या विरोधात नावं लिहिलेले आहे सगळे आणि सगळ्या घरच्यांचे नाव आहे सर त्याच्यात। पैसे घ्यायचे आणि पैसे घेतलेच नाही कधी पहिल्यापासून। आता लोक मध्ये काही लोक लागले, काय करणार त्याला? नाव आले ना आता। ज्यांनी पैसे खाल्ले ते मत करणार आहे, ज्यांनी नाही खाल्ले ते नाही करणार आहे। आम्ही नाही खाल्ले पैसे, आम्ही करणारच नाही। आमचं खोटं नाव टाकू लागले ना ते।
हे बघ, हे वैष्णवी, हे बघ, हे सगळं असं या ठिकाणी या सगळ्या संतप्त लोक चौकामध्ये जमा झाले. अचानक आपली नावं यादीत आल्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आणि आपण पैसे घेतले नाही तरी आपल्या नावाची यादी व्हायरल होते आणि त्यामुळे हे सगळे संतप्त झालेले आहे. आता आम्ही मतदानच करणार नाही. जर मतदान केलं तर असं त्यातून मेसेज जाईल की आम्ही पैसे घेतले, त्यामुळे या लोकांनी आता मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र चौकात अशी यादी लावण्यात आली आणि यादीत नाव बघून सगळ्यांना धक्का बसतोय. त्यामुळे संभाजीनगरची निवडणूक आधीपासूनच गाजत होती आणि त्यात हा आता आगळा वेगळा प्रकार समोर आल्यामुळे याची चर्चा देखील शहरभर पाहायला मिळते. अर्थातच मोहसिन, यामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की यादीमधले हे सगळे नागरिक खरंच बहिष्कार टाकतायत का, आणि एकंदरीतच बहिष्कार टाकल्यावरती हेही दिसून येऊ शकतं की हे मतदार सजग आहेत, पैसे घेणं न घेणं हे योग्य आहे हे त्यांना माहिती आहे. मात्र जर असं झालं तर मतदानाच्या टक्केवारीवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. नेमकं काय होतंय तिथे याची प्रत्येक अपडेट आपल्याकडनं घेत राहू मोहसिन. तुर्तास अगदी धन्यवाद.